हाय मित्रांनो, हा आपला 7वा ब्लॉग आणि मी जॉबवरून कुठून आलो एका ठिकाणी फिरायला. मला एका मित्राने सांगितलेलं इथं जाऊन बघ एकदा कसं आहे, लोकेशन वगैरे बघ कसं आहे. तर इथं या गार्डनला आलोय मी, नाव वाचा राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्क असं हे नाव आहे. तर इथं आलोय आता आपण आणि आता आपल्याला जायचं आतमध्ये. तर आपण जाऊया आता आतमध्ये. तर आहे मित्रांनो, आपण गार्डन मध्ये आलोय, आता पोचलोय आपण गार्डन मध्ये. तर हे बघा, मला दाखवतो. हे बघा, पूर्ण जंगल आहे, पूर्ण झाडांनी भरलेलं गार्डन आहे. इथून वॉकिंग वगैरे करतात माणसं, म्हणजे येत आहेत इथे. आता काय कोण नाहीये जास्त, पण येत आहेत. बघा तिकडून कोणतरी येत आहे आणि इकडून पण आहे. तर फिरायसाठी खूप छान आहे. सकाळी सकाळी वॉकिंग वेकिंग करू शकता, व्यायाम करू शकता इथे येऊन. भारी. मी पण आलोय असंच फिरायला, बोललो थोडा टाइमपास करू आणि मग जाऊ घरी. दिवसभर कंटाळा येतो कामातून. बघा इथं पुढं आलो मी तिथून आणि इथं बसायसाठी गेले यांनी. इकडून वरती जातो रस्ता आणि इथं बसायसाठी शेड. तिथून अजून पुढे आलोय. बघा झाड, सगळी झाडच आहे तिथं, जास्त करून झाडच आहे तिथं. भारी इथं फिरायसाठी. फॅमिली सोबत पण फिरू शकतो, फक्त कपल अलाउड नाहीत. बघा इथं काय लिहिलंय, एक पेड माँ के नाम. किती भारी बनवलंय. आणि इथं बघा काय, हे वाचा, लाजळाचं झाड आहे तिथं. सगळी ही छोटी छोटी आहेत, मोठी नाहीत आता अजून, तर छोटी छोटी आहेत सगळी झाड. आणि हे वडाचं झाड एवढं मोठं आहे. माणसं वॉकिंग वगैरे करतायत इथं. रस्ता बघा दगडी आहे पूर्ण. हे बघा वडाच्या झाडाखाली आलोय. एवढं मोठं झाड आहे, किती मोठं झाड आहे. इकडे वरती रस्ता जातो आणि इकडं पण पाठी रस्ता जातो. आणि हा रस्ता आहे, मध्ये हा पॅच आहे एवढा. आता आलो इकडं, फिरतोय थोडा, पुढे जातो आणि मग परत दाखवतो तुम्हाला. बघा इथे येऊन बसलोय मी, शेड आहे आणि इथे येऊन बसलोय, टाइमपास चाललाय माझ्या. मागं लोकेशन बघा किती भारी आहे लोकेशन. इकडे पण बघा, ह्या साईडला इकडे पण बघा. तिथे एक तलावासारखं आहे, पण तिथं जाऊ नाही शकणार आपण. खूप पब्लिक आहे, खूप. त्याच्या टायमाला एवढी येते, मग सकाळी किती असेल पब्लिक. खूप पब्लिक आहे, जास्त करून म्हातारी माणसंच आहेत. आणि म्हणजे यंग नाही येतच, मोस्टली यंग माणसं नाही येतच, जास्त करून म्हातारी माणसं जॉगिंगला वगैरे आलेली. इथं बघा, हा भारी वाटतंय. हे बघा शेड, ही शेड आहे, बसायसाठी केलंय त्यांनी. किती भारी वाटतंय इथं. इथं बसलोय येऊन, कामावरून सुटलो आणि इथं आलो. कामावरून सुटून इथं आलो, बोललो थोडा टाइमपास करून मग जाऊ घरी. कारण डेली ब्लॉग तर बनवायचंच आहे मला, त्यामुळे नाही घेऊ दे, नाही येऊ दे. त्यांची आवाज बिवाज पण खूप येत आहे तिथं. इथं पक्षी खूप आहे त्या साईड. आणि चारी साईडून बिल्डिंग आहेत आणि मध्ये गार्डन आहे. चारी साईडून बिल्डिंग आहेत तिथं. हा बघा, चारी साईडून बिल्डिंग आहे तिथं, चारी साईड. इकडं पण बिल्डिंग आहे, पाठी इकडे पण बिल्डिंग आहेत, ह्या साईडला पण, त्या साईडला पण, समोर पण बिल्डिंग आहे, ह्या साईडला पण बिल्डिंग आहेत आणि मध्ये गार्डन आहे. घरी जाऊन करणार काय एवढ्या लवकर. तिथून मी पुढे आलोय, बसलो होतो मी मगाशी. तिथून आता पुढे आलोय आणि हा तलाव भेटलाय मला इथं छोटासा.
हा बघा तलाव आहे इथं. हा छोटासा तलाव भेटला इथं आणि मी इथं उभा राहिलो येऊन. आता मी चाललोय पुढे इथून. आता काही जास्त थांबत नाही, जॉब वरून आलोय तर जास्त नाही थांबू शकत, घरी जायला लागतं मला. मग आता इथून जाणार मी, पटापट बाहेर निघतो थोड्या वेळात. थोडं अजून बाकी आहे फिरायचं, तुम्हाला पण दाखवतो, मी पण फिरतो. इथं बघा झाडं बघा वेगवेगळी सगळी. हा बघा सगळी वेगवेगळ्या कलरची झाड आहे तिथं. आणि हा रस्ता आहे, तिकडे जंगल टाईप आहे थोडस. आणि हा रस्ता चाललाय, तुम्हाला दाखवतो. आता मी दाखवतच जातो. इथून आपल्याला सरळ सरळ जायचंय. आणि हे जंगल आहे, या साईडला पण आहे. आणि इकडं थोडेसे आहेत झाडं बिडं चांगले. हा बघा हे थोडे कलरची फुलं, जास्त करून कलरचेच झाड आहे तिथं जास्त करून. करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके बाय.